अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपचा चेहरा ठरला। रितू तावडे यांच्या नावाची घोषणा, तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौर पदाचे उमेदवार। सलग चौथ्या दिवशी विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती। पार्थ पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये विश्वस्त होण्याची शक्यता। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद, तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरण चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार। रोहित पवारांची माहिती। अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू आहे। अपघाताचा चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सकाळी 11:30 पर्यंत 22.26% मतदान। 7,438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा, पोलीस सज्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान। आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं। भुमरेंनी ईव्हीएमचं बटन दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित। मुलाच्या बोटावरही शाई लावली। केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार। विधानसभेतील महायुती आणि मवियाकडील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। मालेगावच्या महापालिकेची लिफ्ट थेट 5व्या माळ्यावरून कोसळली। तळमजल्याचं गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना काढण्यात आलं बाहेर। महापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना।